मग अजिबात नाही का ते सगळं एक एक घेऊया हे तुझं हे होतं माझं नव्हतं. मी आधीच बोललेले घरातच की मोमो घ्यायला जाऊया म्हणून. तर तिथे आल्यावर तूच मग हे बघूया मग ते बघूया. बरं आपण हे भांडण घरी जाऊन कंटिन्यू करूया. नाही खूप उशीर झालाय. हा ऑन स्क्रीन भांडते यार, तुला काहीतरी वाटलं पाहिजे. काय बाई खुश त्यासाठी तिला मेन होतं बर्थडेचं. शाळेत का द्यायचं तर त्या 3 पासून पुढे 3 मंथच्या पुढे आहे. ते 6 to 12 काय सांगू शकत नाही, काय बोलू शकत नाही, असा होऊन जातो. नुकतीच भात कापणी झालेली आहे आणि ये रे ये सुवास पंढरपूर चाय पनवेल. गुळाचा साखरेचा आलोरिया. येवलेचं पिऊया आपण. येवले बंद झालं ना? नाही ओल्ड पनवेलचं आहे ना चालू आहे का? पहिले इकडे भरपूर होते पण आता बंद झाले ना. मी ओल्ड पनवेलला स्टँड समोर येतो पिऊया. मी चहा गुळाचा घेतलाय आणि साखरेचा घेतलाय. दोघांची वेगवेगळी आवड. चला गावी जायचंय. थोडक्यामध्ये यांची गाडी उचलली. आज तारीख काय आहे ग? इकडे आहे ना? ओके, आपण राईट टाइमला लावलंय, राईट ठिकाणी. चल चला डीमार्टच्या गावी जाण्यासाठी डीमार्टची छोटीशी खरेदी आहे आज. चेकिंग चालू आहे. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ठरेल का आजच्या दिवसात. उद्या वेळच नाही आपल्याकडे. पण बेस्ट आहे बघ. मला वाटतं इतके बघ इकडे इतके सगळे कलर आहेत ना, याच्यामधला हा एक कलर चांगला वाटतोय. हां हा कलर चांगला वाटतोय. हां हा एक आहे आणि हा एक आहे है ना. हे 3 कलर आहेत. हा कलर चांगला आहे. हा बघ हा चॉईस करूया आपण. पाहिजे तर हा एक सोबत घेऊन ठेव. चल हां आणि हा पण चांगला वाटतो यार. हां हा पण चांगला वाटतो. गर्ल म्हणजे असं साधारण पिंक मध्ये घ्यायचं त्याला गर्लसाठी. हा पण चांगला वाटतोय. सॉफ्ट आहे एकदम है ना. हा ठेव मग. किंवा हाच जरा जास्त चांगला वाटतोय. हा चांगला वाटतोय. चला आपण हा चॉईस करूया. चल अजून काहीतरी दिसलं हिला. हां छोट्या बाबूंची का खेळणी होती ती काय खाली खाली असते. खाली आहेत खाली 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 खालच्या फ्लोअरला. चला आता खालच्या फ्लोअरला जाऊया. लंगोट ना. लंगोट बघ ना, लहान मुलांना कसं लंगोट लागतात ना. आता याच्यामध्ये पण कलर बघणार का लंगोट मध्ये. पिंक ब्ल्यू आपला आपला चॉईस कर. हा बघ हा एक आपण आपली ट्रॉली अथवा बास्केट इतर कुठेही पार्किंग न करता. उलट हे बघ 3 to 6 महिन्याला. नाही असू दे ना, लहान असतात कमी आहे लहान मुलांसाठी. हा मग ते मोठं जास्त नाही 3 to 6 मंथली लिहिलंय आता. इथं लास्ट 3 आहे. काय 3 पासून पुढे 3 मंथच्या पुढे आहे. हां हे 6 to 12 आहे.
बघितलं किती मंथ्स आहेत ते हे पण 3 to 6 मंथ हे याच्यामध्ये हां याच्यात काढ, याच्यात भरपूर मिळणार तुला. अरे, भारी वाटतं यार. जास्त छान दिसतं ना. हम्म. रात्रीचं वगैरे तिला घालू पण शकतात थंडीत. पूर्ण सेट होऊन जातं ना. हां. आता आपल्याला कसं याचा अनुभव घेऊन बरेच दिवस झाले ना. हां छोट्या मुलांच्या कपड्यांचा अनुभव. हे बघ असं म्हणते हो मी. हां. आता लहान आहे ना ती. हम्म. आता मोठं झालं काय उपयोग नाही. लहान मुलांना कसं खूप कपडे लागतात ना दिवसात वापरायला. हे बघ 3 to 6 month. हम्म. चला खरेदी चालू आहे. इतके सगळे कलर्स आणि इतके सगळे साईज बघून छान आहे ना. फुल कन्फ्युजन. पण सगळ्यात भारी लहान मुलांची खरेदी करायला भारी वाटतं आहे ना सगळ्यात जास्त. छोटे छोटे कपडे बघूनच मस्त वाटतं. कधी कधी बायकोसोबत शॉपिंगचा आनंद गपचूप गपचूप पद्धतीने आम्ही गपचूप खरेदी करतोय. झाली का खरेदी? तुटवेल हे नाही. याला म्हणतात गपचूप कोपऱ्यात बसून खरेदी. नाही आम्ही शोधतोय छान छान पाहिजे ना. फायनली मगाची सगळी खरेदी फुकट गेली आणि आपण हे तिकडे हे घ्यायला आलोय. लोक एकत्र का करून टाकतात. फायनली आपण घ्यायला आलेलो आहे हे. आणि मगाची खरेदी कॅन्सल करून आपण छोट्या बाळासाठी हे खरेदी करतो. हे जबरदस्त आहे. हां कलर हा चांगला वाटतो. कलर हा चांगला वाटतो. हा चांगला वाटतोय कलर. हे आणि हे बघ जरा हे डिझाईन्स वेगळी असतात ना. छान कुठलं दिसतंय ते बघूया. दोन्ही सेम आहेत पण हा मध्ये हे आहेत का जोड्या? नाही हो हे काय याला बस हे आहेत मध्ये डिझाईन आहे. याला नाहीये. हां काहीच नाही. त्याची किती आहे प्राईस? सेम आहे ना. दोन्ही सेम आहेत पण हे चांगलं वाटतं. हां हां नाही हे बघ या एका साईडने असं हे हां. आणि बाहेरच्या साईडने हो नाही. पण मग हे चांगलं वाटतंय है ना. दोन्ही असं करून बघ. दोन्ही तीच साईड कर आपण. बघ कुठलं वाटतंय. दोन्ही सेम आहेत आणि खूप सॉफ्ट आहे यार एकदम. नाही, कुठे हे नाही. जबरदस्त आहे. डार्क काय बीट. काय नाही. डार्क बीट मस्त आहे. हो. नाही काय नाही चांगलं आहे. डार्क बीट नाही याला आवडत आहे? हे चांगलं आहे. हे घे हे बघ त्याला थोडासा मला डाग वाटला इथे असं. त्याला पण आहे ना. नाही हे घे. चल पकड जरा तिकडनं. चला तुम्ही काय घ्यायला आले आणि काय घेता. 1 तास ते माझा. कुठे कुत्रा? ओके अरे तो राहिलंच थांब. हे शिल्लक ठेवलं होतं. हां तिला पण असल्या जॉब बघितला असता 1 वर्षाचा. कुठला. चला आपली खरेदी करून झाली. चल 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 चल. अजून काय राहिलं का. हां गाडी कुठे आहे आपली. हां हेल्मेट होतं गाडीवर. हां ओके हे पकड. ह्याच्यावर बसायला लावलंस मला. हो. आधी हे पकड हे दे मला इकडे. हे टाकते मी त्याच्यात राहणार आहे. चला आता सेटिंग करून घेऊ आणि मग घरी जाऊ. खूप उशीर झाला यार. काळोख झाला ना आपण येईपर्यंत. वा मला वाटतं हा डिसिजन आपला ओके आहे. काय प्राजक्त Best decision आहे. ना तुम्हाला पटत नाही. कसं पटेल सुरुवातीला. पण सुरुवातीला काय तू कधीच वेगळंच पटत घेतलं होतं नाही, इथं. नंतरच पटतो. मग? ते अजिबात नाही. का ते सगळं एक एक घेऊया हे तुझं हे होतं माझं नव्हतं. मी आधीच बोललेले घरातच की मोमो घ्यायला जाऊया म्हणून. तर तिथे आल्यावर तूच मग हे बघूया मग ते बघूया. बरं आपण हे भांडण घरी जाऊन कंटिन्यू करूया. नाही खूप तेच उशीर करायचं झालाय. continue. हां ऑन स्क्रीन भांडते यार. तुला काहीतरी वाटलं पाहिजे. अरे मग चुकीचं मला ब्लेम करणार. मग मी ऐकून ऑन कसं स्क्रीन ते भांडते यार ही सांगते. माझ्याशी.
सबके सामने झगड़ा करते हैं मेरे से. हां ट्रेन पण चालली बघा. ट्रेन चालली बाबू. कुठे जाणार है? पैसा खत्म हो गया अभी अपना. नहीं यार. चलो बैठो अभी. चलो. उई, वाह. मॅमीचा पण बर्थडे उद्या आहे. मग मॅम म्हणली कोण उद्या आहे. मॅमी? अरे आमची मॅम क्लास टीचर. आज होता ना. हो. मग तर मॅम माझे फ्रेंड आहे ना ते म्हटलं मॅम तिचा बर्थडे उद्या आहे. म्हणले आहेस का उद्या? म्हटलं नाही आहे मॅम. मग आज केलं असतं आपण सेलिब्रेट. मंडेला ये ड्रेस घालून. सांगितलं. हो. अरे वा मग काय बाई खुश. त्यासाठी तिला मेन होतं बर्थडेचं. शाळेत का द्यायचं तर त्या दिवशी सिव्हिल ड्रेस घालून जायला मिळतं म्हणून. मॅम म्हणली मंडेच्या दिवशी घालून ये. काय नाही. सेलिब्रेट करू आपण. काय चॉकलेट देणार आहे का केक आणणार आहे? नाही मला दिले चॉकलेट. म्हणून टीचरने मग तू पेन दिला ना त्यांना. केक मॅमने भरवला. ते सगळ्यांनाच केक देऊन कोणी आले. आणला होता? देवांशने तू असं पेन लावायचं कुठला केक. गिफ्ट दिला? घेऊन दिलं का नवीन? ग्रिपर. नाही नाही सेलो ग्रिपर. मॅम आणलाय ना आपण. मॅम म्हणली मीच तिला म्हणलं त्यातलं ते पेन. मॅम म्हणली की मस्त आहे मला हा पेन खूप आवडतो. मग हा आणि ना काय बोलायचं होतं. सगळंच एकदम सांगू नको नंतर पण सांगू. आवर बाळा आधी. तर मग शॉपिंग करून आपण थेट गावी आलो कारण खूप गडबड होती आणि आपला फ्रेंड पण आहे गावाला आल्यानंतर. इकडे बघ इकडे बघ रे. आईला मशगूल आहे. वातावरण एकदम भारी आहे आणि एका छोट्याशा कार्यक्रमासाठी इकडे आलो आहे आणि कधीही मिस न करता येणारं कायमस्वरूपी लक्षात राहणारं इतकं सुंदर वातावरण आहे ना की एक दिवस जरी गावी यायला आपल्याला मिळालं तरी पण मूड एकदम कसा फ्रेश प्रसन्न एकदम हॅपी आणि काय सांगू शकत नाही काय बोलू शकत नाही असा होऊन जातो. नुकतीच भात कापणी झालेली आहे आणि ये रे ये आणि सकाळचे वाजलेले आहेत साधारणपणे 8:30 आणि आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. सो थँक्यू व्हेरी मच. अप टू द एंड. ईश्वरी झोपलेली आहे. साधारणपणे 15-16 डिग्री असलं पाहिजे आता वातावरण. कोकणात खूप थंडी पडायला सुरुवात झाली. आता कुठे सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे आणि मस्त मला आवडतं सकाळी सकाळी उठून थंडीचा आनंद घ्यायला. त्याच्यामुळे मी आपला थोडा उठून बाहेर आलो आणि म्हटलं चला व्हिडिओचा आपण एंड पण करूया. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघत असाल तर आणि असंच आपलं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.